किल्ले शिवनेरी गडावरती आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती सोहळा हा उत्साहात साजरा होत आहे आणि याच निमित्तानं देशभरातून नव्हे तर राज्यभरातून सुद्धा या ठिकाणी शिवनेरी गडावरती अनेक शिवभक्त आलेले आहे. आपल्यासोबत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. दादा, आज उत्साह कसा आहे? नेहमीच शिवजयंती हा राष्ट्रीय सण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एवढा सगळ्या शिवभक्तांचा हा उत्साह असतो आणि याही वर्षी तसा उत्साह बघायला मिळतोय. खरं ज्या पद्धतीने आपण पाहतो की दरवर्षीची शिवजयंती आणि ह्या वर्षी शिवजयंतीमध्ये खरं खूप फरक वाटतोय, कारण की स्थानिक नेत्यांचे म्हणजे खासदार असतील, आमदार असतील, तुमचे फोटो सुद्धा त्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही आहेत. कार्यक्रम पत्रिकेत फोटो असण्यापेक्षा मला असं वाटतं की जनतेच्या काळजात प्रतिमा असणं जास्त महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की पाठीमागच्या वर्षी शिवजयंती झाली. पाठीमागच्या असं म्हणतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले बांधल्यानंतर एकही किल्ल्यावर स्वतःचं नाव कोरलं नाही, त्या महाराजांच्या जयंतीच्या निमंत्रण पत्रिकेवर फोटो आहे की नाही हे आपण कसं म्हणायचं? पाठीमागच्या वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने शिवजयंती सोहळा होत होता, पाठीमागच्या वेळेस खालच्या तळाशी आंदोलन केलं होतं, काय नक्की त्याच्यात महत्व होतं? आज तुम्ही खरं तर पायी चाललात. मी दरवर्षी शिवजयंतीला कायम गड चढूनच जातो, कारण पहिल्या पायरीला नतमस्तक केल्याशिवाय ती भावना आहे कृतज्ञतेची, मला वाटतं ती जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त होते. आणि राज्यभरातून येणारे तमाम शिवभक्त ज्या पद्धतीनं गड चढूनच वर जातात तसंच मी दरवर्षी जातो. आपली जी तमाम शिवभक्तांची भावना आहे, किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज असला पाहिजे, ही आता दृष्टिक्षेपात आहे. नजीकच्या भविष्यकाळात ती पूर्ण होताना आपल्याला दिसेल. एकीकडे आपण पाहतो की खरं तर शिरूर लोकसभेमध्ये तुमची उमेदवारी निश्चित झाली आहे, मात्र शिवाजी आढळराव पाटील यांना म्हाडाचं अध्यक्षपद देऊन त्यांना कुठेतरी चितपत केलंय आणि असं काय वाटतं? असं तुम्ही म्हणताय? मला खरंच कल्पना नाही. त्यांना एक चांगलं पद मिळालंय आणि त्याबद्दल माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर जे पद 4 वर्ष रिक्त होतं ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्यामुळे काही चर्चांना नक्कीच उधाण येऊ शकतं. परंतु मला वाटतं की त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे लढण्याची. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांच्या उमेदवारीसाठी, कारण त्यांच्यासारखा चांगला उमेदवार जर समोर असेल, ज्याला आपण तगडा उमेदवार म्हणतो, तर नक्कीच लढतीमध्ये आणखी रंगत येईल. त्यामुळे माझ्या त्यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा. पण आज ज्या पद्धतीने शिवनेरीवरती शिवजयंती उत्सव साजरा होतोय, मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, तुम्ही सुद्धा वर चाललात आहेत, मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहतो की स्थानिकांना त्या ठिकाणी पास दिले जातात, अनेकांना या ठिकाणी तो सोहळा पाहण्याचा आनंद मिळत नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना Z+ सिक्युरिटी आहे आणि या सुरक्षेची जी कारणं आहेत ही कारणं फार गांभीर्यानं ही पाहावी लागतात आणि त्यामुळे ही गोष्ट ही दरवर्षीची आहे. त्यामुळे काही प्रमाणात शिवभक्तांचा विरसा नक्कीच होतो. म्हणजे गेल्याही वर्षी संभाजीराजे छत्रपती यांनी ही भावना शिवभक्तांच्या वतीने व्यक्त केली होती की किल्ले शिवनेरीवर हेलिकॉप्टर लँड होऊ नये. शेवटी ही शिवभक्तांची भावना आहे आणि या भावना व्यक्त होत असताना राज्याचे प्रमुख आहेत, त्या संविधानिक पदावर आहेत आणि त्यांच्या प्रोटोकॉलमुळे काही काळ हा गैरसोयीचा जातो. परंतु आज मला समजलं की माननीय मुख्यमंत्री महोदय लवकर येणार आहेत, तर प्रशासनाने मला असं सांगितलं की ही जी शिवभक्तांची गैरसोय आहे ही कमीत कमी वेळ होईल याचं आम्ही कटाक्षानं पालन करतो. आपण ज्या पद्धतीने पाहिलं की हे होते शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि या शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त किल्ले शिवनेरी ते या उत्साहात जाताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुशांत समी सुलदिले, TV9 मराठी, जुन्नर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.